नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरती 2024, पोलीस भरती 2024 याचबरोबर आर पी एफ कॉन्स्टेबल भरती 2024साठी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे या ठिकाणी आपण सराव करणार आहोत. तर बघा, प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे पहा, याचबरोबर प्रश्नांची उत्तरे देण्याचा देखील प्रयत्न करा. तर बघा, प्रश्न पहिला आहे, अटल पेन्शन योजनेच्या सदस्यांसाठी वयाचा निकष खालीलपैकी काय आहे? तर बघा, अटल पेन्शन योजना जी आहे, तर ही योजना भारत सरकारची पाठबळ असलेली एक असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीची योजना आहे. ही जी योजना आहे, तर या योजनेची सुरुवात झाली होती 2015 मध्ये. पेन्शनचा लाभ जर पाहिला तर लाभार्थ्याला 60 वर्ष वयानंतर 1000 ते 5000 रुपये पेन्शन मिळणार आहे. तसेच वारसदाराला 1.7 लाख रुपये ते 8.5 लाख रुपये एवढी एकरकमी लाभ त्याला मिळणार आहे. तर अटल पेन्शन योजनेच्या सदस्यांसाठी वयाचा निकष किती आहे? 18 ते 40 वर्ष. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या दुरुस्तीत बोडो, डोगरी, संथाली आणि मैथिली यांना मान्यताप्राप्त भाषांच्या यादीमध्ये समाविष्ट केले गेले? तर तो आहे कोणता? 92वा घटना दुरुस्ती कायदा 2003, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. तर बघा, भारतीय राज्यघटनेतील काही कलमांबद्दल विशेष तरतुदी करण्यासाठी घटनेच्या शेवटी काय दिलेले आहेत? तर या ठिकाणी अनुसूची दिलेल्या आहेत. अनुसूची. तर बघा, मूळ घटना जी होती राज्यघटना, तर यामध्ये किती अनुसूची होत्या? तर 8. आणि सध्या किती आहेत? तर त्या आहेत 12 अनुसूची. तर 8व्या अनुसूचीमध्ये घटनेने मान्यता दिलेल्या एकूण किती भाषांचा समावेश केलेला आहे? तर 22 भाषांचा. सुरुवातीला या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण किती भाषा होत्या? 14. आणि त्यानंतर घटना दुरुस्तीद्वारे त्याच्यामध्ये अजून 8 भाषांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला. तर प्रश्नानुसार जर पाहिले आपण, तर बोडो, डोगरी, संथाली आणि मैथिली या भाषांना मान्यताप्राप्त भाषांच्या यादीमध्ये म्हणजेच 8व्या अनुसूचीमध्ये कधी समाविष्ट करण्यात आले? तर 92व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार 2003 मध्ये. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणता अनुच्छेद राष्ट्रपतींना पंतप्रधान नियुक्त करण्याचा अधिकार देतो? तर बघा, हे आहे कोणते? अनुच्छेद 75, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. तर बघा, कलम 75 नुसार घटनेने पंतप्रधानांच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतीही विशेष पद्धत घटनेमध्ये सांगितलेली नाही. मात्र कलम 75 नुसार राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करतील असे एवढे त्यांनी सांगितलेले आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. तर बघा, राष्ट्रपती कोणाच्याही पंतप्रधान म्हणून नेमणूक करू शकतात का? तर नाही. राष्ट्रपती लोकसभेतील बहुमतातील पक्षाच्या नेत्यालाच पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात. तर बघा, घटनेत कलम 74 नुसार राष्ट्रपती सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपली कर्तव्य पार पाडताना किंवा कार्य पार पाडताना त्यांच्या सल्ल्यानुसार वागेल. म्हणजे कोणाच्या? मंत्रिमंडळाच्या. असे घटनेतील अनुच्छेद 74 मध्ये दिलेले आहे. आणि अनुच्छेद 75 मध्ये राष्ट्रपतींना पंतप्रधान नियुक्त करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. यानंतर बघा, पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, काळी माती खालीलपैकी कोणत्या पिकासाठी उपयुक्त नाही? तर ते पीक कोणते आहे? भुईमूग. तर भुईमूग या पिकासाठी कोणत्या प्रकारची माती आवश्यक असते? तर वालुकामयी किंवा चिकण माती. तर बघा, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भुईमूग उत्पादक देश आहे. आणि जर राज्याच्या बाबतीत जर पाहिले तर गुजरात हे राज्य भारतामधील सर्वात मोठे भुईमूग उत्पादक राज्य आहे. काळ्या मातीविषयी जर आपण माहिती पाहिली तर काळ्या मातीला रेगूर माती असे देखील म्हटले जाते. म्हणजेच काय? रेगूर मृदा. तर बेसॉल्ट खडकाच्या विदर्णातून काळ्या मातीची निर्मिती होती. या मातीमध्ये ओलावा टिकून ठेवण्याची क्षमता असते, कारण या मातीमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असते. काळ्या मातीला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो? टिटॅनी फेरस मॅग्नेटाइटमुळे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राच्या 75% भागामध्ये ही काळी माती पसरलेली आहे. म्हणून बघा, काळी माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त नाही? तर भुईमूग. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, अनुच्छेद 32 भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 32 तर हा आहे भाग 3 शी संबंधित, मूलभूत हक्क. तर बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. तर मूलभूत हक्क जे आहेत, तर मूलभूत हक्क जे आहेत,
तर हे मूलभूत हक्क मिळवण्यासाठी म्हणजेच ज्यांचे मूलभूत हक्क हिरावून घेतलेले आहेत ते परत मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय याच्यामध्ये दाद मागण्याचा अधिकार दिलेला आहे अनुच्छेद 32 अंतर्गत. तर बघा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मात्र मूलभूत हक्क जे आहेत तर हे अर्थपूर्ण बनवण्यासाठी ते न्यायप्रविष्ट असणे आवश्यक असते. म्हणजेच जर मूलभूत हक्कांचे जर उल्लंघन झाले तर ते पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाययोजना आवश्यक असतात. म्हणून घटनेच्या कलम 32 मध्ये अशा उपाययोजना दिलेल्या आहेत. तर बघा कलम 32 नुसार 5 प्रकारचे प्राधिलेख सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय 226 अंतर्गत 5 प्रकारचे प्राधिलेख काढू शकतात. ते म्हणजे कोणते? देहोपस्थिती, क्वाधिकार, महादेश, प्रतिबंध आणि प्राकर्षण म्हणजेच उत्प्रेषण. हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती घटना दुरुस्ती शिक्षणाच्या अधिकारासाठी करण्यात आली होती? तर ती घटना दुरुस्ती कोणती होती? 86वी घटना दुरुस्ती. कधी करण्यात आली होती? 2002 मध्ये. तर बघा ही जी 86वी घटना दुरुस्ती होती तर या घटना दुरुस्तीने घटनेच्या भाग 3 मधील शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून प्रदान करण्यात आला. तर 86व्या घटना दुरुस्तीने घटनेमध्ये 21A हे कलम समाविष्ट करण्यात आले, ज्यानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क करण्यात आला. म्हणून योग्य उत्तर आहे 86वी घटना दुरुस्ती 2002. पुढचा प्रश्न, नामेरी म्हणजेच NTR व्याघ्र प्रकल्प भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ते राज्य आहे आसाम. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा टायगर रिझर्व जे आहेत म्हणजे प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कधी करण्यात आली? 1973 मध्ये. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आसाममधील जर इतर व्याघ्र प्रकल्प पाहिले तर ते कोणते आहेत? मानस देखील आहे आसाममध्ये, त्यानंतर ओरांग देखील आहे, अजून कोणता आहे? तर तो आहे काझीरंगा. हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, फुटबॉलमधील गोल रेषा आणि पेनल्टी स्पॉट मधील अंतर किती असते? तर ते असते किती? 12 यार्ड. 12 यार्ड. तर बघा 1 यार्ड म्हणजे किती? 1 यार्ड बरोबर किती? 3 फूट. 1 यार्ड म्हणजे 3 फूट. याचबरोबर 1 फरलांग. 1 फरलांग बरोबर किती? 220 यार्ड. यार्ड म्हणजे काय? तर मराठीत त्याला काय म्हटले जाते? वार. आणि हिंदीमध्ये काय म्हटले जाते? गज. म्हणून बघा फुटबॉलमधील गोल रेषा आणि पेनल्टी स्पॉट मधील अंतर असते ते म्हणजे 12 यार्ड. ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा पुढचा प्रश्न, टेबल टेनिससाठी खेळण्याच्या पृष्ठभागाची लांबी साधारणतः किती मीटर असते? तर टेबल टेनिस जो असतो तर याची डायग्राम जर पाहिली तर ही आयताकृती असते. याचा आकार जो असतो, आकार जर आपण पाहिला तर यामध्ये 2.74 मीटर लांबी असते आणि रुंदी किती असते? 1.525 मीटर. म्हणजेच या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर 2.74 मीटर आणि ही एक आयताकृती असते. याचबरोबर टेबल टेनिस हा जो खेळाचा प्रकार आहे तर याला ऑलिम्पिक खेळामध्ये समाविष्ट कधी करण्यात आले? 1988 मध्ये. याचबरोबर ITTF म्हणजेच इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनची स्थापना कधी झाली? 1926 मध्ये. ही देखील माहिती तुम्ही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न, गांधी आयर्विन करार खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? गांधी आयर्विन करार. तर हा करार कधी करण्यात आला होता? 1931 मध्ये. ऑप्शन क्रमांक 4 1931. जर दिनांक जर पाहिला तर 5 मार्च 1931 रोजी. तर हा करार इंग्लंडमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी म्हणजेच 5 मार्च 1931 रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला एक राजकीय करार होता. या करारातील जर आपण मुद्दे पाहिले तर राजकीय कायद्यांची सुटका करावी, मिठावरील कर कमी करावा, कायदेभंग चळवळी सरकारने ज्यांची मालमत्ता जप्त केली आहे ती त्यांना परत करावी, राष्ट्रीय सभेने गोलमेज परिषदेत सहभागी व्हावे, बहिष्कार चळवळ मागे घेण्यात यावी इत्यादी या ठिकाणी मुद्दे मांडलेले होते. यानंतरचा पुढचा प्रश्न, भारत सरकार आयुष्यमान भारत योजना एक आरोग्य योजना देत आहे. या प्रकारचे सरकारी प्रयत्न राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांच्या टिंबटिंब अंतर्गत येतात. तर ते कोणत्या अनुच्छेदाच्या अंतर्गत येतात? तर अनुच्छेद 47. तर बघा अनुच्छेद 47 काय सांगतो? तर सार्वजनिक आरोग्य सुधारणे आणि सर्व भारतीय नागरिकांना वैद्यकीय मदत देणे हे राज्याचे या ठिकाणी कर्तव्य असेल.
तर बघा आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात कधी झाली तर 2018 मध्ये. आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यामागे काय उद्देश होता तर असुरक्षित कुटुंबांना आरोग्य विम्याचे संरक्षण प्रदान करणे. तर बघा आयुष्यमान भारत हा एक देशव्यापी आरोग्य विमा कार्यक्रम आहे. देशव्यापी आरोग्य विमा कार्यक्रम. पुढचा प्रश्न, ज्या जीवांच्या पेशींमध्ये विभक्त पडदा नसतो त्यांना खालीलपैकी काय म्हणून संबोधले जाते. त्यांना काय म्हणून संबोधले जाते प्रोकॅरिओटिक म्हणजेच काय अधिकेंद्रकी पेशी. अधिकेंद्रकी पेशी म्हणजेच काय प्रोकॅरिओटिक. प्रोकॅरिओटिक सेल्स. त्यांचा आकार जर पाहिला तर आकार किती असतो प्रोकॅरिओटिक सेलचा तर 1 ते 10 मायक्रोमीटर. यांच्यामध्ये सुस्पष्ट अशी केंद्रक नसते. पेशीतील अंगाभोवती आवरण नसते. उदाहरणार्थ जर पाहिले आपण तर जीवाणू. याचबरोबर जे युकॅरिओटिक असतात म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी युकॅरिओटिक सेल्स म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी, तर यांचा आकार किती असतो 5 ते 100 मायक्रोमीटर. यांच्यामध्ये सुस्पष्ट केंद्रक असते. पेशीतील अंगके पटलाने वेष्टित असतात. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर, ज्या जीवांच्या पेशींमध्ये विभक्त पडदा नसतो त्यांना काय म्हटले जाते प्रोकॅरिओटिक. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर तो दिवस आहे 22 एप्रिल. 22 एप्रिल या दिवशी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. तर या दिवसाची सुरुवात सगळ्यात अगोदर कोणी केली होती तर अमेरिकेतील जे सेनेटर होते त्यांचे नाव आहे गिलार्ड नेल्सन. यांनी 1970 मध्ये 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून 2009 मध्ये याची सुरुवात केली. कधी 2009 मध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे. तर त्या पुस्तकाचे नाव आहे टर्निंग पॉइंट्स, अ जर्नी थ्रू चॅलेंजेस म्हणजेच आव्हानामधून एक प्रवास. टर्निंग पॉइंट्स. तर बघा भारताचे 11वे राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम यांचे हे पुस्तक आहे टर्निंग पॉइंट्स. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव आणि त्यांच्या कारकिर्दीमधील महत्त्वपूर्ण क्षणांचे या ठिकाणी वर्णन केलेले आहे या पुस्तकामध्ये, टर्निंग पॉइंट्स पुस्तकामध्ये. पुढचा प्रश्न, आपल्या राज्यघटनेतील समवर्ती यादी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतली गेली आहे. तर कोणत्या देशाच्या संविधानाकडून दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया. ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलेले आहे घटना दुरुस्तीची पद्धत. याचबरोबर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक आणि समवर्ती यादीची संकल्पना घेतलेली आहे ऑस्ट्रेलियाकडून. ऑप्शन क्रमांक 3. तर बघा या यादीमधील समाविष्ट विषय जे आहेत तर या विषयाशी संबंधित कायदे हे केंद्र आणि राज्य दोघेही करू शकतात. समवर्ती सूचीमधील विषय जे आहेत समवर्ती सूचीमधील त्यांच्याशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे केंद्र आणि राज्य दोघांनाही आहे. याचबरोबर आयर्लंड या देशाकडून काय घेतलेले आहे भारतीय संविधानामध्ये तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. जपानकडून काय घेण्यात आलेले आहे तर कायद्याने प्रस्थापित पद्धत. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 मध्ये प्रत्याशा रेने कोणत्या खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली तर पोहणे, जलतरण. ऑप्शन क्रमांक 1. तर बघा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2024 तर खेलो इंडियाची सुरुवात कधी झाली 2017 मध्ये सुरू झालेल्या खेलो इंडिया उपक्रमाचे उद्दिष्ट तळागाळातून भारताच्या क्रीडा संस्कृतीला नवसंजीवनी देणे हा आहे, उद्देश आहे यामागचा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पोहणे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती घटना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या अगदी अगोदर घडली होती. तर ती घटना होती कोणती रोलेट कायदा संमत झाला. रोलेट कायदा कधी संमत झाला होता तर मार्च 1919 आणि जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले होते तर 13 एप्रिल 1919 मध्ये. तर बघा ब्रिटिश भारतातील पंजाबमधील अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे रौलट कायदा मंजूर झाल्यामुळे आणि
स्वातंत्र्य समर्थक सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ एक मोठा शांततापूर्व जमाव भरला होता आणि या जमावावर जनरल डायर जो होता तर याने अमानुषपणे गोळीबार केला होता. तर ही घटना कधी घडली होती? 13 एप्रिल 1919 मध्ये. याचबरोबर रौलट कायदा काय आहे? तर या कायद्यानुसार ब्रिटिश विरोधी कार्य करणाऱ्या संशयास्पद लोकांना कोणत्याही खटल्याशिवाय 2 वर्ष अटक करण्याची म्हणजे 2 वर्ष त्यांना तुरुंगात टाकण्याची परवानगी सरकारला मिळाली होती. तर हा होता रौलट कायदा. याचबरोबर बघा मोर्लेमेंटो कायदा जो होता तर हा कधी आणण्यात आला होता? 1909 मध्ये. विल्बर्ट विधेयक 1883 मध्ये आणि गांधी आयर्विन करार कधी झाला होता? तर 5 मार्च 1931 मध्ये. म्हणून या ठिकाणी बघा की खालीलपैकी कोणती घटना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या अगदी अगोदर घडली होती? तर ती होती रौलट कायदा संमत झाला होता. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम धर्म स्वातंत्र्याची हमी देते? तर ते कलम कोणते आहे? तर ते आहे 25 ते 28. ऑप्शन क्रमांक 3. म्हणजेच काय? राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, धर्म स्वातंत्र्याची हमी. तर बघा कलम 25 जे आहे तर हे काय सांगते? तर कलम 25 नुसार सर्व व्यक्तींना सद्विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचा आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा, याचबरोबर आचरणाचा आणि त्याचा प्रचार करण्याचा हक्क सारख्या प्रमाणात असेल. कलम 25 धर्माविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. कलम 27 जे आहे तर एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरिता कर देण्याबाबत स्वातंत्र्य या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि कलम 28 मध्ये काय दिलेले आहे? तर शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण आणि धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. याचबरोबर या ठिकाणी कलम 23 आणि 24 मध्ये काय देण्यात आलेले आहे? तर कलम 23 मध्ये काय दिलेले आहे? तर मानवांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई केलेली आहे. आणि कलम 24 नुसार 14 वर्ष वयोगटातील 14 वर्ष वयोगटापेक्षा कमी असलेल्या बालकांना खाणी आणि कारखाने यामध्ये काम करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे की कलम 19 ते 22 आणि कलम 14 ते 28 मध्ये 14 ते 18 मध्ये कोणती तरतुदी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. पुढचा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या दुय्यम कामात गुंतलेली आहे? तर योग्य उत्तर आहे 24.3%. तर बघा दुय्यम क्षेत्र जे आहे, दुय्यम क्षेत्र तर यास कधी कधी काय म्हटले जाते? उत्पादन क्षेत्र असे देखील म्हटले जाते. यामध्ये उत्पादन आणि औद्योगिक क्षेत्रांचा समावेश होतो. म्हणजेच यामध्ये अन्न उत्पादन, कापड उत्पादन आणि उद्योग यांचा समावेश होतो. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर की 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 24.3% लोकसंख्या दुय्यम क्षेत्रामध्ये म्हणजे दुय्यम कामामध्ये गुंतलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सरोजिनी नायडू खालीलपैकी कोणत्या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या? तर बघा सरोजिनी नायडू 1925 मध्ये कानपूर येथे भरलेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या, INC. म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर 1925 कानपूर. तर बघा इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झाली? 28 डिसेंबर 1885 मध्ये. कुठे? तर मुंबई या ठिकाणी गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये. तर या ठिकाणी जे पहिले अधिवेशन भरले होते तर याचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते विमेशचंद्र बॅनर्जी. प्रथम अधिवेशन जे भरले होते तर यामध्ये एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित होते. याचबरोबर 1922 मध्ये जे गया या ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे अधिवेशन भरले होते तर त्याचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते कोण? चित्तरंजन दास. याचबरोबर 1931 मध्ये